मागण्या मान्य न केल्यास रेल्वे रोखणार, बच्चू कडूंचा इशारा. सरकारला 7/12 कोरा करावाच लागेल. नागपूरमध्ये ठिय्या आंदोलनादरम्यान बच्चू कडूंचा निर्धार. बच्चू कडूंचा बावनकुळे आणि गिरीश महाजनांशी फोनवरून संवाद. चर्चेसाठी कडूंना मुंबईमध्ये येण्याची बावनकुळेंची विनंती, तर बच्चू कडू नागपूरमध्ये बैठक घेण्यावर ठाम. बच्चू कडूंना अर्बन नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न. संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. बच्चू कडूंचं आंदोलन, फडणवीस गप्प का, राऊतांचा सवाल. बावनकुळेंचे घोटाळे बाहेर काढणार, संजय राऊतांचा इशारा. 2 आठवड्यामध्ये घोटाळ्याच्या फाईल तयार होत असल्याची राऊतांची माहिती. मनसे आणि मविया नेत्यांची उद्या बैठक. 1 नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चाबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे उपस्थित राहणार. ठाकरे बंधूंच्या 1 नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चाचं ठाण्यामध्ये बॅनर. संविधान वाचवा, लोकशाही जगवा बॅनरवर मजकूर. भव्य मोर्चामध्ये सर्व खऱ्या मतदारांना सामील होण्याचं आवाहन. मनसेचा उद्या मुंबईच्या रंगशारदामध्ये मेळावा. राज ठाकरेंचा पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ. मेळाव्यातून मतदार यादी घोटाळ्याचं प्रेझेंटेशन करणार. मुंबई मनपा निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रणनीती ठरली. मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 70% नवे चेहरे असणार असल्याची सूत्रांची माहिती. तर 60 वर्षांवरील माजी नगरसेवकांना यंदा संधी मिळणार नसल्याची ही माहिती. मुंबईत काँग्रेसची स्वबळाची तयारी सुरू. उमेदवारांसाठी चाचपणीला सुरुवात. मुंबई काँग्रेसकडून इच्छुकांसाठी गेल्या 2 दिवसात 100हून अधिक अर्ज वाटप. राज्यातील 10 जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. पुढील काही तासांमध्ये हलक्या सरींची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन.